नागपुर का ये विविध भारती केंद्र है। आइए अब सुनते हैं मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर, धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूर इथल्या स्फोटक निर्मित कारखान्यातील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 19 इतकी झाली आहे। खाणकाम आणि औद्योगिक वापरासाठी स्फोटकं तयार करणाऱ्या कारखान्यात काल हा स्फोट झाला। पोलिसांनी या कंपनीच्या 21 संचालक आणि भागधारकांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून 9 संचालकांना अटक केली आहे। या दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। प्रत्येक मृतांच्या कुटुंबाला 75 लाख रुपये आणि जखमींना 25 लाख रुपये भरपाई देण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी कंपनीला दिले आहेत। नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपाच्या शिवानी दाणी आणि परिवहन समितीच्या सभापतीपदी मंगला खेकरे यांची बिनविरोधी निवड झाली। या पदग्रहण सोहळ्यात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। नागपूर विभाग मध्य रेल यांच्या वतीने मुक्केबाज कुमारी अल्फिया पठाण यांची एशियाई अजिंक्यपद मुक्केबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे। यात कुमारी अल्फिया पठाण हिची आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे। कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित आयुर समग्र 2026 आयुर्वेदावरील आंतरराष्ट्रीय परिषद आणि एक्स्पो यशस्वीपणे पार पडली। भाऊसाहेब मुलक आयुर्वेदिक महाविद्यालय आणि संशोधन रुग्णालय बुटेबुरी तसेच सह आयोजक के.आर. पांडव आयुर्वेदिक कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। या परिषदेत जगभरातून 1400हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता। हवामान गेल्या 24 तासात विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली आहे। येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे। याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल। नमस्कार।